सुप्रिया वारडे या उभयतांकडून आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आपण सर्व त्यांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक स्वागत। आणि लवकरच हा लग्न सोहळा आपणा सर्वांच्या साक्षीनं संपन्न होणार आहे। चिरंजीव सौभाग्यकांक्षणी समृद्ध एका पवित्र बंधनामध्ये विवाहबद्ध होणार आहे। चिंपल्यातून निघावे जसे दैव परमेश्वराच्या हाती, तोच जुळवितो नाती गोती, तेव्हाच मिळतो जीवनसाथी, तेव्हाच मिळतो जीवनसाथी। खरोखरच लग्न म्हणजे काय? स्वर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, या ऋणानुबंधाच्या गाठी सर्व या दोन राज्यांच्या सीमेवरती असणारा ऐतिहासिक जिल्हा म्हणजे सोलापूर, आणि या सोलापूरतून वाहते ती चंद्रभागा, आणि या चंद्रभागेच्या तीरावरती असणारं एक ऐतिहासिक पवित्र श्रद्धेय शहर म्हणजेच पंढरपूर। आणि या पंढरपुरामध्ये साऱ्या जगाचा डोलारा वाहणारा मागील 28 युग जो उभा आहे त्याच विठुरायाला वंदन करणारं ही सुंदर अशी रचना जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या रचनेतून साकारली होती। आणि गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण सर्वांच्या भेटीला आली होती। आणि ही रचना या मंचावरून आमच्या रेश्माजींच्या सुमधुर आवाजामध्ये आणि संपूर्ण वाद्यवृंदाच्या साथीने सादर केली होती। दरम्यान आता नववराचं अर्थात चिरंजीव मयुरेश यांचं साऱ्या वराडी मंडळी सहित वाजत गाजत या सभामंडपी अर्थात जिथे हा विधी पवित्र विधी
क्षणोक्षणी ते साजरे करावे हीच त्या ईश्वराकडे विनंती करतो. चौदा विद्यार्थी शिक्षकांच्या अधिपतीने आशीर्वादाने या दोघांचा हा मंगलमय विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. या आशीर्वादाने या दोघांची लग्नगाठ बांधली आहे. आजन्म एकमेकाला साथ द्या. सुखदुःखाच्या क्षणी प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा हीच त्या ईश्वराला विनंती करतो. आणि ईश्वराचा आशीर्वाद व सगळ्यांचं प्रेम या दोघांना सदैव मिळत राहो. धन्यवाद. दोन्ही परिवारातील जिव्हाळ्याचे, आपुलकीचे, प्रेमाचे, मायेचे नाते जोपासलेल्या भव्य सोहळ्याला उपस्थित राहिला. आपले शुभ आशीर्वाद देण्यासाठी आला त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या उपस्थितीने आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे. चिरंजीवी सौभाग्यकांक्षणी समृद्धी तसेच चिरंजीव मयुरेश हे दोघेही या नवसंसार वेळीवर पदार्पण करण्यासाठी निघालेल्या पाखरांना शुभेच्छा सदिच्छा देऊन आपण या दोन्ही परिवारांचा हा आनंददायी सोहळा आपल्या उपस्थितीने अधिकच द्विगुणित झालेला आहे. आणि या अशा शुभ विवाह सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार झालेले आहात. धन्यवाद. हा आंधळ्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी समृद्धी आणि चिरंजीव मयुरेश यांचा हा विवाह सोहळा संपन्न होऊन हे दोन जीव खऱ्या अर्थाने एका पवित्र नात्यामध्ये बांधले गेले. श्रीवसर विजय चंद्रकांत अनंत कदम आणि श्रीवसर सुप्रिया संतोष नरसू वारडे या दोन परिवारांनी आज एकत्रित आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये नव्या नात्याला जन्म दिलेला आहे. आणि हे नातं आजन्म आनंद देणार राहील याची निश्चित आम्हाला खात्री आहे. आणि याच अनुषंगाने आता एक सुंदर असं या प्रसंगाला धरून एक सुंदर असं गीत सादर करत आहोत. आकाशाशी जडले नाते, आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सगौदलले धनु शंकराचे, श्रीरामाने सगौदलले धनु शंकराचे, पूर्ण काहले जन्म कृपाच्या हेतू अंतरीचे, उभे टाकले भाग्य सावळे, उभे टाकले भाग्य सावळे, समोर सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात धोरुनी म्हणे द्रुपदी तो विश्वामित्राची, हात जानकी अर्धी अणवी दशरथ पुत्राची, आनंदाने मिटले डोळे, आनंदाने मिटले डोळे, गुप्त माहिती देते, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. चुकले थोडे राम जानकी झाली वरमाला, गगना माझी देवकरानी करती करताला, त्यांच्या कानी गदर पोचले, त्यांच्या कानी गदर पोचले, मंगल वाद्याने स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. साधारणतः 1955 साली जे गीत पहिल्यांदा आपण सर्वांनी ऐकलं, अनुभवलं आणि आकाशवाणीच्या माध्यमातून अगदी घराघरात भेटलं आलं. आणि एक सुंदर प्रसंग होता ज्यावेळेस हे स्वयंवर पूर्ण झालं आणि सीता रामाची झाली, राम सीतेचा झाला. आणि त्याच प्रसंगाला अनुसरून हे सुंदर असं गीत होतं जे आपल्या सर्वांसमोर सादर झालं होतं. हा सोहळा साजिरा गोजिरा आणि देखणा करण्यासाठी श्री संतोष वारडे आणि सौभाग्यवती सुप्रिया वारडे, श्री चंद्रकांत कदम आणि सौभाग्यवती विजया कदम या परिवारांचे लक्ष आपल्या वाटेकडे लागून राहिलेले होते. या शुभ क्षणाचे आपण साक्षीदार झालेले आहेत.
या सर्व आलेल्या पाहुण्यांचे, आप्तेष्टांचे, स्नेहीजनांचे श्री वारडे आणि श्री कदम या दोन्ही परिवारांच्या वतीनं पुनश्च मनपूर्वक स्वागत आणि आभारही. आल्याबद्दल धन्यवादही. मांगल्याची वाजे सनई वाजे चौघडा सौख्याचा, दारावरची सजली तोरण क्षण हा भाग्याचा. आशिष लाभो आपल्या उपस्थितीचा, चिरंजीव सौभाग्यकांक्षणी समृद्धी आणि चिरंजीव मयुरेश हे खरोखरच यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपले नववधूवर लगेचच स्टेजकडे रवाना होत आहे. आपल्या शुभेच्छा आणि आपले शुभ आशीर्वाद स्वीकारण्यासाठी चिरंजीव मयुरेश आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षणी समृद्धी. जयंती शेठ यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा